नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपण गावाला पोचलेलो आहोत आणि मी आता आज एका महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला सांगणार आहे. 1 गुंठा जमीन 3 लाखात फक्त. 2 गुंठे घेतली तर 1 गुंठा फ्री. ही जाहिरात बहुतेक वेळा खोटी असते आणि लोकांची फसवणूक करण्यासाठी असते. यामागील मी तुम्हाला आज सत्य सांगणार आहे. प्रवास करत असाल तिथे तुम्ही नक्कीच ही ॲडव्हर्टाईज, स्टिकर किंवा असे खूप ऐकत असाल आपल्या मित्रांकडून, परिवाराकडून. तर अशा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मी सांगणार आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कोणत्या विषयावर बोलत आहोत. ते नवी मुंबई, रायगड, ठाणे, भिवंडी रोड, खूप ठिकाणी तुम्ही पाहत असाल की काही ॲडव्हर्टाईज लागलेल्या असतात. कधी ट्रेनमध्ये, कधी रस्त्यावर. 1 गुंठा जमीन फक्त 3 लाख रुपयामध्ये, ते पण आपल्या नवी मुंबई शहरात किंवा मुंबईच्या शहरात. 1 गुंठा जमीन 2 लाखात. आता सध्या थोडीशी त्याच्यात चेंजेस झालेले आहेत आणि आता ती जमीन 7 लाख रुपये 1 गुंठा, 8 लाख रुपये 1 गुंठा असं चालू आहे. पण ह्या जाहिरातीमागील मला आलेला अनुभव आणि माझ्या काही ओळखीच्या लोकांना आलेला अनुभव मी तुम्हाला प्रत्यक्षात सांगणार आहे की कशी ती प्रोसेस असते. मी एका ठिकाणी माझ्या ओळखीच्या मित्रपरिवारांबरोबर आणि 2दा असं मी गेलो होतो नातेवाईकांबरोबर. एका ठिकाणी मला ते बोलले की चल अशा अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मी त्यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर त्यांचं टॅगलाईन आणि त्यांचं मेन फोकस त्यांच्या ॲडव्हर्टाईजचा असा होता की 1 गुंठा जमीन 3 लाखात. 2 गुंठे जमीन घेतली की 1 गुंठा जमीन फ्री. एका मी कंपनीत मला घेऊन गेले. त्यानंतर तिथे गेल्यावर तिथला मॅनेजर, सेल एक्झिक्युटिव्ह आणि त्यांचा ऑफिस स्टाफ आपल्याला खूप आदराने असा रिस्पेक्ट वगैरे देतात. आणि तिथल्या स्टाफला बऱ्यापैकी माहिती पण नसतं काही जणांना की नक्की काय प्रकार आहे. खरोखर माहिती नसतं. माहीत असेल पण काही जणांना नसतं माहिती. शेवटी ते रोजगारपोटी तिथे काम करतात आणि त्यांना सुद्धा टार्गेट असतं. एवढे प्लॉट गेले की तुम्हाला एवढं कमिशन मिळणार. मला कुणाला दुखवायचे नाही, प्रत्येकाचा रोजगार आहे. मालक पाठीमागे काय करतोय खूप जणांना माहिती नसतं. सगळ्यात प्रथम ते आपल्याला लोकेशन सांगतात. भविष्यात जमिनीचे रेट कसे वाढणार. ज्या मुंबईत तुम्हाला फ्लॅट घेता येत नाही त्या तिथे तुम्हाला स्वतःची जमीन मिळणार आहे 1 गुंठा, तुम्ही घेल तेवढे. त्यानंतर त्यांचं एक असं मत असतं की हा प्लॉट आहे, तुम्ही जर डेव्हलप करू नाही शकलात तर तुम्ही हा प्लॉट आम्हाला द्यायचा. आम्ही त्याच्या जागी तुम्हाला त्या 1 गुंठ्याच्या जमिनीच्या जागी आम्ही तुम्हाला 2 फ्लॅट देऊ किंवा तुम्ही जर स्वतः विकसित करत असाल तर तुम्हाला देऊ. सामान्य जनता जाते. हे बघा, 1 गुंठा 3 लाखात जर भेटत असेल तर कितीतरी पैसेवाले असे पसलेले आहेत की त्यांच्याकडे पैसा पडीक आहे. ते का जात नाही तिथे? तुम्हाला मोस्टली अशीच माणसं दिसतील साधारण, किंवा त्यांना नॉलेज नसतं त्या गोष्टीतलं. असं खूप येतात. म्हणजे त्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला बिल्डिंग बनवायची असेल तर आम्हीच तुम्हाला परमिशन कसं काढून द्यायचं ते सगळं आम्ही तुम्हाला मदत करणार वगैरे. त्यानंतर मग ते काय करतात, ज्या शेतकऱ्यांकडून त्यांनी जमीन घेतलेली आहे ते शेतकरी जे असतं 7-12 असतो त्यांचा, ते आपल्याला दाखवतात. बघा आम्ही ह्यांच्याकडून विकत घेतले. आणि ते सगळं झेरॉक्स असतं. एक फाईल बनवलेली असते प्रोजेक्ट. कसं आपण एखाद्याला आपण दाखवतो की प्रेझेंटेशन असतं की कसं आम्ही फाईल बनवली वगैरे. हे बघा. त्यानंतर ते तुम्हाला दुपारचं कधी काही ठिकाणी दुपारचं जेवण पण मिळतं, काही ठिकाणी मिळत नाही. मग ते एका मोठ्या गाडीत बसवून तुम्हाला लोकेशनवर नेतात आणि सांगतात तो पहा तुमचा प्लॉट दिसतोय. आता मी बघा तुम्हाला डोंगर दाखवतोय दूर तसं. आणि एवढं लांब नसतं, जवळच असतं. पण आपला प्लॉट कोणता हे ते कधीच सांगत नाही. आणि जर तुम्ही म्हटलात की मला जवळ जाऊन बघायचं आहे तर ते काय करतात, ते सांगतात नाही रस्ता तयार नाही आहे, जवळ जाऊन काय करणार, तुम्ही लवकर पैसे भरा. लवकर भरला तर तुम्हाला जवळचा प्लॉट. कोणता प्लॉट नंबर हे सांगत नाही ते. आणि तुम्ही त्यानंतर त्यांच्या ऑफिसला येता आणि ते तुम्हाला एक चित्रफित दाखवतात. हा एरिया भविष्यात डेव्हलप झाला तर कसं दिसेल, मेट्रो कशी जाणार, किंवा विमानतळ किती जवळ असेल, किंवा पुढे याचं कसं डेव्हलपिंग होणार. आणि चित्रफित बघून झाल्यावर तुम्हाला ते एक साधा प्रश्न, आवडलं का, छान ना, तर मग कसं बुकिंग करताय तुम्ही, कॅश देणार की ऑनलाईन पेमेंट करणार की तुम्ही चेक देताय. असे तुम्हाला ते
काय बोलतात हिप्नोटिझम करतात ना, त्या ह्याच्यात जातात, एका वेगळ्या ट्रान्समध्ये घेऊन जातात. आणि आपण साधी भोळी माणसं असतात, ऑफिस एकदम चांगलं वगैरे असतं, छान सुंदर, आपण भुरळ त्यांच्या त्या ह्याला आपल्याला भुरळ पडते. आणि मग आपला साधा भोळा प्रश्न असतो, म्हणजे आपण ते सगळं सांगितल्यानंतर आपण बोलतो की मग तुम्हाला पैसे कसे द्यायचे. म्हणजे आता सामान्य माणसाकडे कुठे 3 लाख रुपये जमा असतात, तो विचारतोच आपला भोला बाबडा, आपला प्रश्न आहेच, पैसे कसे देणार. त्यानंतर कंपनी तुम्हाला सांगते की तुम्ही 1 लाख जमा करा, आणि आपण बोलतो 1 लाख कुठून आणणार, सामान्य माणसं आपण. मग कंपनी सांगते काम करा, पहिले 25,000 तुम्ही पे करा आणि बाकीचे 2-2 हजार रुपये दर महिन्याला तुम्ही आम्हाला द्या. ते पैसे कसे देणार, त्याचं काय बँक अकाउंट आहे त्यात किंवा काय कनेक्शन आहे ते नसतं. आपण पैसे भरतो, एक रिसिट देतात, काही जण बँक अकाउंट पण असतं ते. आणि मग काय 1 लाख किंवा 25,000ची जी अमाऊंट असते ती भरली तर ते क्रिकेटच्या मॅचमध्ये कसा मोठा चेक असतो आणि देऊन आपला सत्कार करतात, तसा तो 25,000चा चेक देतात, सत्कार. आणि अशा लोकांची कुठेही वेबसाईट नसते. एखादी चुकून वेबसाईट असली तर असली, किंवा मोस्टली फेसबुकवर कमेंट पण त्यांच्या स्टाफने मारलेल्या असतात, वाव खूप छान, आम्हाला खूप मदत केली. आणि आपण दर महिन्याला 2,000 रुपये हप्ता भरतो. आता कधी कधी इथे ना बँकच नसते, कॅशने व्यवहार चालतो, आणि त्याच्याबद्दल आपल्याला एक रिसिप्टसुद्धा मिळते. आपल्याला वाटते की हळूहळू पैसे भरले, काय 2,000 रुपये तर भरायचे आहे, त्यानंतर जमीन नावावर होईल आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या नावावर जमीन होईल. मुळात त्यांचं असं आहे, ते तुम्हाला किंमत वाढवून सांगतात आणि सांगतात की 2 गुंठा जमीन घेतली की 1 गुंठा फ्री, डिमार्टच आहे असं समजायचं आपण. मुळात अशा जमिनी कुठे असतात, यांचे लोकेशन काय असतात, मँग्रोव्ज, कांदळवन किंवा मँग्रोवच्या झाडाला जर हात लावायचा असेल तर तुम्हाला केंद्रातून परमिशन घ्यावी लागते. आता काही जण सांगतील की असे प्लॉट भविष्यात झालेच ना डेव्हलप. तुम्ही काही जण असं सांगाल, नवी मुंबईचं उदाहरण द्याल. नवी मुंबई जी डेव्हलप झाली, किंवा काही पनवेल एरिया किंवा ठाण्याचा पण काही एरिया, तर ते केंद्राने हातात घेतलेलं आहे. केंद्राचा प्रोजेक्ट असतो, मग केंद्राचं म्हणण्यापेक्षा सरकारचं ते धोरण असतं. त्यामुळे सरकारचं धोरण असलं तेव्हा परमिशन मिळतातच, काही कायद्याच्या चौकटीत सरकार आपल्यासाठी करतं. पण जेव्हा काही प्रायव्हेट जण सांगतात नाही हा प्लॉट होणार, तर हे चुकीचं आहे. असं कांदळवनाला हात लावायला कुणालाही परमिशन नाही. आणि जेव्हा आपण पैसे भरतो, आता ह्याच्यात एक अशी गडबड आहे की खूप जण पैसे भरतात, भरल्यानंतर प्लॉट कुणाच्या नावावर झालेला आहे अजून तरी माझ्या माहितीत आलेलं नाही आहे. कोणी असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगावं की तो प्लॉट तुमच्या नावावर झालेला आहे. काय होतं, काही ठिकाणी असे पण अनुभव आलेत, मी खूप जणांना विचारलेत, आणि की आपण जेव्हा त्या जागेवर जातो, ज्या गावातून जातो, तर त्या गावातलीच लोक कधी कधी म्हणतात, अरे काय नाही, तुम्हाला काय मिळणार नाही आहे तिथे, हे फक्त असंच चालू आहे. आता मी असं कोणावर आरोप नाही करत, काही स्थानिक लोक पण त्यांच्या संपर्कात असू शकतात, किंवा काय साठलोटं असू शकतं. कारण एवढी जमीन, आणि ते सांगणार तुम्हाला एवढी जमीन आहे. बरं, पैसे भरल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर आपण म्हणणार की प्लॉट कोणता मिळणार, नाही, तुम्ही जसे लवकर पैसे भराल तसा तुमचा प्लॉट नावावर केला जाईल. तर काही ठिकाणी असं आहे की NA प्लॉट झालेले असतात, त्याचं असं असं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर कुठला. बरं, त्यांना विचारलं कलेक्टरची परवानगी कशी मिळणार इथे, नाही आम्ही सगळं करणार. कसं करणार, म्हणजे ज्यांना सामान्य माणसांना माहिती नसतं ते बोलणारच. पण मी ज्या ठिकाणी गेलो होतो तिथं मँग्रोवची झाडं होती. मी म्हटलं इथं रोड कुठून येणार, गावातून, ते तो छोटा आहे रोड. तुला नाही, हायवेवरनं जाणार डायरेक्ट. अरे हायवेवरनं कसं काय जाऊ शकतं. मँग्रोव्जला हात लावण्यासाठी इतक्या परवानग्या घ्याव्या लागतात आपल्याला पर्यावरण समितीकडून, ते अशक्य असतं. उदाहरणार्थ मी सांगेन की जेव्हा पनवेल गोवा हायवे चालू होता तेव्हा कामोटे एक ठिकाण आहे, तिथं थोडंसं मँग्रोव्जला काहीतरी टच झालं, मँग्रोवच्या झाडांना. तर 4 की 5 वर्ष रोड गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट, तरी सरकारने ते थांबवलं होतं. काही कोर्टाच्या अटीतटी नंतर मग ते सुरू झाला तो रोड, मेन हायवे. तर हे छोटे मोठे सांगतात बिल्डर की आम्ही केंद्राची परवानगी घेऊ, हे अशक्य आहे. आणि कधी कधी आपण पैसे भरत असताना आपण अशी वेळ येते, म्हणजे हे अनुभव सांगतोय मी काही जणांचे, की आता मी पैसे भरू शकत नाही, मला ते पैसे रिटर्न पाहिजेत. तर ते तुम्हाला सांगणार की आम्ही पैसे, की ते सांगणार आम्हाला आम्ही तुम्हाला पैसे परत करू वगैरे असं. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही त्या ऑफिसला जाता तेव्हा ते ऑफिस बंद झालेलं असतं किंवा शिफ्ट झालेलं असतं दुसरीकडे. तुम्हाला चेक देतात, त्या चेकचं पुढे काय होतं
समजून जा, मला कुणावर आरोप नाही करायचे आहेत, पण आजचा प्रसंग घडलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टींमध्ये स्टाफसुद्धा चेंज झालेला असतो. मुळात अशा जमिनी विकता येत नाही आणि ते सांगतात की 1 गुंठा जमीन आम्ही विकू. तर मुळात हे जे प्लॉट आहेत ते खाडीलगत असतात आणि मँग्रोजचे प्लॉट तुम्हाला विकताच येत नाही. हे कसं करतात आणि सरकार लक्ष ठेवते की नाही, किंवा ते बोर्ड लावतात त्या खाडीमध्ये, तेव्हा हे काय करत असतात, प्रशासन काय करत असतं, त्याच्यावर उत्तर नाही आहे. हे काय सांगतात, तुम्ही लवकर पैसे भरले तर जवळचा प्लॉट मिळणार. आणि यांचे सोशल नेटवर्किंगवर जर तुम्ही फोटो पाहिले, जे अशा आहेत, कोणते FB वगैरेवर सुचतात, कुठला तरी सरकारी पुरस्कार घेताना दाखवतील तुम्हाला. कुठून एडिट करतात की काय बाबा देव जाणे, ते मला माहिती नाही आहे. मुळात जिथे हा बोर्ड लागलेला असतो अशा कंपनीचा, ज्या प्लॉटमध्ये किंवा ज्या जमिनीवर, तिथे तुम्हाला अशा खूप साऱ्या कंपन्यांची नावं दिसतील की अशा असतात 4. पण मी मुळाशी शोध घेतला असता मला असं समजलं, ह्या सर्व कंपनीचा मालिक एकच असतो. चुकून कधीतरी एखादा दुसरा असेल, एकच असतो. ज्या जागेत हा बोर्ड लागतो ती जमीनसुद्धा दुसऱ्याची असते. तर मग तो जमीन मालक का गप्प बसतो? त्याला काही कमिशन असतं का काही साटेलोटं असतं त्यांचं? मुळात मालकाला कसं माहीत पडत नाही. आणि मुळात मुंबईच्या जवळपास 1 गुंठा जमीन 3 ते 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 8 लाखात मिळणं अशक्य आहे. गोरगरिबांना फसवण्याचे धंदे आहेत, शुद्ध फसवणूक आहे. हा माझा अनुभव आहे. तुम्हाला अनुभव कुणाला भेटत असेल, आता काही कमेंट पण करतील याच्यावर की हो आम्ही घेतले. तसेच 2 गुंठा घेतली की 1 गुंठा फ्री, असं कुठेही भेटत नाही अजूनपर्यंत. खूप साऱ्या अशा आहेत कंपन्या, तुम्ही बघत असाल रेल्वेमध्ये वगैरे वगैरे, जिथे त्या असतात. मी कुणाची नावं घेत नाही आहे, पण अशा ह्याला बळी पडू नका. जे सत्य आहे ते सत्यच आहे. आणि तिथे सर्वसामान्यच माणसं असतात घ्यायला, बाकी कोण नसतं. खूप अशा ॲडव्हर्टाईज असतात. आता सध्या पहिले 3 लाख होते, आता काहीतरी 6-7 लाखचे असतं की भेटते जमीन. मुळात अशा जमिनी जर मोक्याच्या जागेवर भेटायला लागल्या तर तुम्ही 2-2 हजार रुपये हप्ता भरणाऱ्यांची काय गरज आहे? इथे लोक करोडो घेऊन आहेत प्लॉट घ्यायला, ते का घेत नाही? एका ठिकाणी गेलो, तुम्ही प्रश्न विचारला की तुकडा बंदी असताना तुम्ही 1 गुंठा जमीन कशी काय विकणार? तर त्यांनी थातूर मातूर उत्तर द्यायला सुरुवात केली की नाही आम्ही करतो. ठीक आहे, तुम्ही कलेक्टरकडून घ्याल आणि मग ते प्लॉटिंग कराल वगैरे. काही ठिकाणी असं पण ते सांगतात की मग आम्ही 14 जणांचा ग्रुप बनवू आणि मग ती जमीन 14 जणांच्या नावावर करू. म्हणजे 13 गुंठेला काहीतरी आपल्याकडे परमिशन होती, आता किती आहे माहिती नाही. 13 गुंठे तुम्ही विकू शकता, मग 7-12 नावावर होऊ शकतो. तेव्हा 13 द्यायच्यात जास्त पण असू शकते, पण 13 होती मला वाटतं. पण ते असं फसवणं बरोबर नाही लोकांना. बरं, त्या जमिनीवर आपल्याला घेऊन जातात ना, ते लांबून दाखवतात ती जमीन आहे. आपण बोललो जायचं आहे तर ते सोडत नाही इथं रस्ता नाही. रस्ता नसतोच, खाडीच असतं ते, थोडे शेत वगैरे असतं. असं खूप मँग्रोजची झाडं दिसतात. कधी पण लक्षात ठेवा, मी सगळ्यांना सांगतो, मँग्रोज किंवा कांदळवनचं झाड दिसलं तर समजायचं ह्या जमिनी विकण्याच्या लायक नाहीत, धोकादायक घंटा आहे. मँग्रोजला हात लावायची परमिशन कुणालाही नाही आहे. त्याच्यासाठी खूप परमिशन घ्यावं लागतं. मँग्रोजचं एक झाड तोडणं म्हणजे माणसाला मारणे असं गुन्हा आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट आणि लाईकमध्ये सांगावं.